आदरणीय सुनील काका, आदरणीय निरात्यांना साष्टांग वंदन. श्रोते, पंचदशीशांची मूर्ती आपणालाही साष्टांग नमस्कार करते. अद्वैत सिद्धी आपण बघतो आहे, अद्वैत योग आपण बघतो आहे. आणि अद्वैत योग, अद्वैताशी युक्त मला व्हायचंय म्हणून अद्वैत योग असं म्हणतात आहे. मग या युक्ततेसाठी नेमकं मी काय पद्धतीने वैचारिक साधन करायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि तो विचार, योग्य विचार जर मी केला तरच मी युक्त होईल, तरच तो योग साधेल. म्हणून योग्य विचार काय पद्धतीने हे या सगळ्या कारिकेमध्ये फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे की ब्रह्म सद्रूपाने अखंड आहे, चिद्रूपाने अखंड ज्ञान आहे आणि सतत आनंद रूप आहे. यातील अखंड हा शब्द, सतत हा शब्द फार महत्वाचा आहे. ब्रह्म कधी प्रगट होतं, कधीतरी नाहीसं होतं, केव्हा तरी भासतं, असं ब्रह्मतत्व नाही. त्याच्यासाठी अखंड हा शब्द फार महत्वाचा आहे. हो, खूप सुंदर शब्द आहे. काकांची मांडणी आहे ही सगळी. म्हणून केव्हा तरी भासतं असं ब्रह्म नाही. फक्त त्या ब्रह्मज्ञानासाठी मनावर जय मिळवावं लागतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण आपण म्हणतात. म्हणजे काय करायचं तर मनाचे जे विशेषत्वाचे कंगोरे आहेत, मनाला जे विशेषत्वाचे कंगोरे आलेले आहे, म्हणजे विशेषत्वामध्ये आमचं हे जे मन रमतं, त्या विशेषत्वाच्या कंगोऱ्यांना फक्त विचाराने छाटावं लागतं. विशेषत्वामध्ये रमलेलं जे मन आहे हे आम्हाला निवृत्त करून ब्रह्माकार करावं लागतं. यासाठी विचार, यासाठी वैचारिक साधन आहे. म्हणून आत्म्याला एकही विशेष नाही, ते निर्विशेष आहे. आंब्याचा रस कोणाला आवडतो, कोणाला आवडत नाही, परंतु अमृत मात्र सगळ्यांना आवडतं, असं काल सुनील काकांनी आपल्याला सांगितलं. अमृतामध्ये मला अमृत आवडत नाही असं कोणीही म्हणणार नाही. अगदी त्याप्रमाणे शांती सगळ्यांना आवडते, शांती आवडत नाही असं एकही नाही. आणि ती शांती कमवण्यासाठी आम्हाला प्रशांत सुशांत व्हावं लागतं. आणि प्रशांत सुशांत जर आम्हाला व्हायचं असेल तर आत्म्याला कोणतंही कार्य, आत्माला कार्य नाही, आत्मा कोणाचेही कारण नाही. हे विचार, हा विचार सतत आम्हाला करावा लागतो आणि कार्यकारणाच्या अतीत व्हावं लागतं. कार्यकारणामध्ये आम्हाला रमता कामा नये. व्यवहारापुरता ठीक आहे, परंतु एरवी मात्र मी कार्यकारणाच्या अतीत असावं. आणि कारण कार्यकारणाच्या पलीकडे जाणारा आत्मा प्रशांत सुशांत असतो. तर प्रशांत काय आहे, का बरं आहे तो, त्याला कार्य नाही म्हणून प्रशांत आहे. आणि सुशांत काय आहे, त्याला कारण नाही म्हणून. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आम्हाला त्यासाठी आमचं अंतःकरण हे स्थिर करावं लागतं. विशेषत्वामध्ये न रमता ते निर्विशेषात स्थिर करावे. म्हणून ब्रह्म हे स्पर्शरहित आहे. या ठिकाणी गौडपादाचार्यांनी आम्हाला ब्रह्म हे स्पर्शरहित आहे हे सांगितलं. स्पर्श हा अंतःकरणाचा स्वभाव आहे. अंतःकरण हा आहे की नाही, स्पर्श अंतःकरणाचा स्वभाव. क्रोध, शांती, मद, मत्सर, लोभ हे सगळे अंतःकरणाला स्पर्शून जातात की नाही. आणि म्हणून अंतःकरणाचा स्वभाव स्पर्श आहे आणि आत्मा मात्र या स्पर्शरहित आहे. आत्म्याला हे कोणतेही स्पर्श नाही. म्हणून आधी आम्हाला स्पर्शाचं महत्व सांगितलं, स्पर्शाचं कारण पूर्णपणे स्वरूप सांगितलं. आणि अंतःकरणाचा स्वभाव स्पर्श आहे, म्हणून अंतःकरण जे आहे हे सहज समभावाला प्राप्त व्हावं, यासाठी हे सगळं साधन, वैचारिक साधन आम्हाला करायचं आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ग्राह्य ग्रहण, ग्रहण म्हणजे त्या अजिबात नाही, ग्राह्य नाही, ग्रहण नाही. अन्नग्रहण, पदग्रहण, समारंभ या सगळ्या ग्रहणाला समारंभ असतात, पण आत्म्याला त्याग नाही, कारण नाही. कारण आत्मा हा स्पर्शरहित आहे. मी स्पर्शरहित आहे हे साधन, मी ज्या ज्या गोष्टीची मला स्पर्श होतात
त्या वेळेला मी असा विचार जर केला तर मी स्पर्शरहित आहे, या विचारावर आपण हळूहळू आरूढ होऊ. हे महत्वाचे फार. आणि म्हणून आत्म्याला आकार नाही, विकार नाही, अवय नाही, सावयव नाही, सविशेष नाही, सोपाधिक तो नाही. या सगळ्या विशेषणाचा मला त्याग केला पाहिजे, म्हणजे यात मी रमता कामा नाही. आणि म्हणून आम्ही अखंडित धन मिळून सुद्धा त्याचा लाभ न घेता कंजूषपणा करतो, म्हणून आम्हाला श्रुतीने कृपण असं म्हटलेलं आहे. असा आत्मा हा अस्पर्श आहे. त्या अस्पर्श योगाला, अस्पर्श योग आत्म्याच्या ठिकाणी आहे. आणि हे देहाच्या नाशाच्या वेळेला मला कळलेलं असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळी तयारी करतो आहे. म्हणून अस्पर्श योगासाठी सर्व कर्म वर्ण यावरील ममत्व टाकावे लागते. आणि हे ममत्व टाकावं लागतं म्हणून आम्हाला जीवभाव, या जीवाला भय वाटत. म्हणून 40वी कारिका आम्हाला सांगते की आम्हाला मनाचा निग्रह करावा लागेल. आणि देह भासमान आहे, आत्मा सत्य आहे असा विचार करू, त्यावेळेला ही निर्भयता येते. म्हणून मनाला अजिबात प्राधान्य देऊ नये. म्हणून भयरहित शांती, दुःखा वाचून विरक्ती, म्हणजे आपले स्वरूप आहे त्याची पुन्हा प्राप्ती ही करायची असेल तर मनोजयानीच ती होत असते. निर्भय शांती, दुःखाविण अनारती, नित्य प्राप्ताची प्राप्ती मनोजय. अशा पद्धतीच्या 40 कारिका आपण बघितल्या. 41व्या कारिकेपासून बघू की मनाचा निग्रह आणखीन कशा पद्धतीने आम्हाला करायला पाहिजे. अधिकारवाणीतून आता श्रवण करूया. रामकृष्ण. आज 2 मिनिटं जरा जास्ती घेतले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, नात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा. सद्गुरुनाथ महाराज की. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो व आजच्या विषयाला प्रारंभ करूया. आपण सगळे मिळून विषय सुरू करत असल्यामुळे शांतीपाठ आपण म्हणावा. मी म्हणते का? म्हणा. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करून स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशी जो चतुराननाचा पुत्र,
बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज. नमस्कार. 41 नंबरची कारिका आपण घेतोय. उत्सेक उदथेर यद्वत कुशाग्रैणैक बिंदुना मनसो निग्रहस्तद्वत भवेत् परिच्छेदतः. आपण भयमुक्त कसं व्हावं हे गेल्या 3 दिवसापासून सांगणं चालू आहे. ऐकणाऱ्यांना त्याचा फायदा होणार. अर्थात अंमलात आणलं तर. द्वितीय द्वै भयम भवती. द्वैतात भय असतं, अद्वैतात अभय असतं. पण अभ्यास नाही केला, ऐकायची तयारीच नाही केली तर गुरु डोक्यावर हात ठेवून तुम्हाला भयमुक्त नाही करू शकत. हे पक्क लक्षात ठेवा. खोट्या चमत्काराचा काकांचा वेदांत नाही, परमार्थ नाही. काकांच्या परमार्थात एकच चमत्कार आहे, जीवानी ब्रह्मरूप होणे. याला चमत्कार का म्हणायचं? कारण ब्रह्मरूप झाल्यानंतर त्या जीवाला मी ब्रह्मरूप झालो हे समजत नाही, हेही सांगायला त्याच्याजवळ शब्द नसतात, म्हणून चमत्कार. जीवाला सांगायला शब्द नसतात कारण तो ब्रह्मरूप झाला असतो. जोपर्यंत जीवाजवळ शब्द असतात तोपर्यंत तो ब्रह्मरूप झालेला नसतो. आता जीवा ब्रह्मापासून मी वेगळा आहे अशी अज्ञान वृत्ती आहे तोपर्यंत जीवत्व आहे. अज्ञान वृत्ती नाहीशी झाली आणि तो ज्ञानवृत्तीतून ज्ञानरूप झाला म्हणजे ब्रह्मरूप झाला, आत्मरूप झाला म्हणजे सांगायला तो उरत नाही. इतक्या सगळ्या चमत्काराच्या गोष्टी आहेत. आता असे चमत्कार टीव्हीवर चालणार आहेत का? जगामध्ये चालणार आहेत का? यांनी लोक मागे धावणार आहेत का? नाही होणार. राहू द्या. ज्याला स्वतःचं भलं करून घ्यायचंय तो करून घेतो. नाही तर अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे काय करावं? आम्ही प्रयत्न केला जप करण्याचा, ध्यान करण्याचा, अभ्यास करण्याचा, पण जमत नाही तर कसं करावं? त्याचे उत्तर आता आहेत. आणि आता जरी लक्षपूर्वक ऐकलं तरी या पद्धतीने तो निर्भय होईल, जरी आतापर्यंत ऐकलं नसेल तरी. म्हणून उत्सेग समुद्र दर्भाच्या टोकावर मावणाऱ्या बिंदूंनी उपसून काढावा. काय शब्द आहे? समुद्र. छान झोपून ऐकता आहे, ऐकू नका तसं. समुद्र दर्भाच्या टोकावर मावणाऱ्या बिंदूंनी उपसून काढावा. दर्भ म्हणजे गवत असतं, गवताचा प्रकार आहे. थोडं आपल्या दुर्वांपेक्षा जास्त जाड असतं, मोठं असतं. त्याला पवित्र मानलं जातं. आता त्या दर्भावर एकच थेंब येईल. गवताच्या पातावर किती येणार थेंब? एक. तेवढ्या एकेका थेंबानी समुद्र उपसून काढायचा. आणि उपसताना अट आहे न वैतागता. काकांनी कंसात काय लिहिलंय? न वैतागता. समुद्रही उपसणे शक्य आहे. केव्हा शक्य आहे? मनाचा निग्रह झाला तर. मला जर निर्भय व्हायचं असेल, मला जर आनंदरूप व्हायचंच असेल, माझं जीवन जर मला शांतपणे घालवायचं असेल, सुप्रशांत, तर मनाचा निग्रह करण्याची नितांत गरज आहे. पण मनाचा निग्रह करणं किती कठीण आहे? गर्भाच्या टोकानी समुद्र उपसून काढण्या इतकं कठीण आहे. याला प्रयत्नांची पराकाष्ठा असं म्हणतात.
याला प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणतात. अव्याहत, निरंतर, अखंड, सतत. किती शब्द. न थकता, उत्साह न गमावता, पराकाष्ठा, प्रयत्न करत राहावे लागतात. त्यावेळेला कुठे यश येण्याची शक्यता असते, नाही तर येत नाही. क्षणभरही कंटाळ मनाला येऊ द्यायचा नाही, म्हणून मनाला स्वाधीन करायचं. मन खूप शिंडलं ना, तर मेरिट येणारे पुरं थोड्या वेळापुरता असं एक चक्कर मारतात अंगणामध्ये. त्यांचे मित्र रस्त्यावर क्रिकेट खेळत असतात, तो थोडासा पाहतात आणि पुन्हा आतमध्ये येऊन अभ्यास करतात. ज्यांना यश मिळवायचं नसतं ना, ते क्रिकेट खेळतच राहतात. आपल्या पुढे येऊ, प्रयत्नांची पराकाष्ठा. यात निराशा येता कामा नये, यात उद्वेग येता कामा नये, कधीच नाही. आनंदीताई पेठे, तुम्ही प्रेझेंटेशन केलं आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांना आता अडचण निर्माण झाली. आनंदीताई पेठे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. क्षणभर सुद्धा न कंटाळता, निराशा न येऊ देता, खिन्नता न येऊ देता, पुसटसाही उद्वेग, वैताग न येऊ देता प्रयत्न सातत्याचे करावे लागतात. उपायेन निगृहीयात दीक्षितम कामभोगा. 40-41 नंबरची कारिका. आता मनाला प्रसन्न ठेवणं, मनाचा निग्रह कायम ठेवणं, वैताग येऊ न देणं, साधी आहे का हो गोष्ट? शंकराचार्य म्हणतात, यस्य चित्तम निर्विषयम हृदयम यस्य शीतलम तस्य मित्रम जगत सर्वम तस्य मुक्ती करे स्थितः. स्वतःच्या मनावर नियमन करणे, स्वतःच्या मनाला संयमित ठेवणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, पण साधनेमध्ये ती करावीच लागते. काळजी करू नका, पुढचे उत्तर पण सांगणार आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. शंकराचार्यांनी असं सांगितलं. ही तक्रार सांगणाऱ्यांची संख्या खूप आहे. आपल्यापर्यंत अर्जुनापासून चंचलम ही मन कृष्ण प्रमाची बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्कर. काय म्हणतोय अर्जुन? वायूला मुठीत घेणं, आवरणं एखाद्या वेळी जमून जाईल, पण या मनाला ताब्यात ठेवणं जमत नाही. कृष्णा, मी काय करू? पंचदशीकार म्हणतात, अप्यब्धिपानात महता सुमेरून उन्मूलनादपि अपि वन्यशनात साधो विषचित्त निग्रह. विषमश्चित्त निग्रह याचा अर्थ आहे, एक वेळ समुद्राचं पूर्ण पाणी प्राशन करता येईल, सुमेरू पर्वत मुळापासून उखडता येईल, अग्नी सुद्धा प्राशन करता येईल, पण स्वतःच्या मनावर नियमन करता येण्याची शक्यता फार कठीण आहे. म्हणून दुःखी न होता, निराश न होत, म्हणून तो परमार्थ तरुण वयात करायला सांगितलाय. आता वय निघून गेल्यानंतर जर परमार्थात आले असेल तर परमार्थाशिवाय दुसरं काही करू नये, पण तसं नाही, आम्हाला हे केल्याशिवाय करमत नाही.
याला प्रतिबंध असं म्हणतात, याला संकट असं म्हणतात, आम्हाला ती गोड वाटतात. एका जणांनी सांगितलं की आता मिळायला लागला पैसा भरपूर, मग आता काम सरत नाही एवढं काम येऊन राहिलं. शिवगडला जायला वेळ नाही, अभ्यास करायला वेळ नाही, असं सांगायला लाज पण वाटत नाही. इतकं काम असतं हो की अभ्यास करायला वेळ नाही. ज्या वेळेला काम नव्हतं तेव्हा काका काका करत होते. काम मिळाल्यानंतर का म्हणण्या इतका पण तुमच्याजवळ वेळ नाही. तुम्हाला पैसा मिळत असताना सुद्धा जाताना खर्च करायचा आणि सत्संगासाठी काही वेळ आणि धन द्यायचं, इतकी सुद्धा वृत्ती शिल्लक नाही. इतकी आम्ही हलक्या वृत्तीचे झालो. आम्ही आम्हाला लावून घेतलेला प्रतिबंध आहे, प्रारब्धाने आलेला प्रतिबंध नाहीये, स्वेच्छा प्रारब्धाने आलेला प्रतिबंध. कोणत्या प्रारब्धाने? स्वेच्छा प्रारब्ध आलेला हा प्रतिबंध. दुर्दैव वाटत. दारिद्र्याने जर म्हटलं की नाही मला नाही मिळालं तर माझं पोट नाही भरत, तर समजू शकतो. पण आता ज्याला पोट भरून ढेकरही येतात आहे, गरज 1,00,000 रुपये महिन्यानी भागत नाही, गरज 10,00,000 रुपये महिन्यानी भागत नाही. कारण गरजांनी आपले हातपाय किती पसरले आहेत हे आपल्याला लक्षातच येत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यकच वाटतात. एक सेकंड. आणि मग मनाचा निग्रह करण्याची इच्छा सुद्धा होत नाही, अभ्यास करण्याची इच्छा सुद्धा होत नाही. जाऊ दे, याला इच्छा होते त्याच्याबद्दल बोलूया. तो जर सातत्याने प्रयत्न करत असेल आणि दुःखी आणि निराश होत असेल तर उपनिषद सांगतं तू दुःखी होऊ नकोस, तू निराश होऊ नकोस. लक्ष देऊन जे ऐकत असतील त्यांच्यासाठी आहे, झोपून ऐकणाऱ्यांसाठी, फिरताना ऐकणाऱ्यांसाठी, चालता फिरता ऐकणाऱ्यांसाठी. फक्त ज्यांना घरच्यांसाठी ऑफिसचा डबा करावा लागतो त्यांना क्षम्य आहे. ज्यांना शाळा आहे, जायचं आहे, तयारी करायची, शाळेत पण जायचं, मान्य आहे. त्यांनी चालता फिरता ऐकणं योग्य आहे. पण प्रयत्न सातत्याचे लागतात आणि निष्ठापूर्वक लागतात, निग्रहाचे लागतात. समुद्राचं पाणी पिणं, मेरू पर्वत उखडून टाकणं, अग्नीही प्राशन करणं सोपं आहे, पण चित्ताला, मनाला आपल्या ताब्यात ठेवणं कठीण आहे. मन उद्विग्न झालं की साधनेमध्ये अडथळा आला म्हणून समजा. म्हणून धैर्याने, नित्याने सतत साधना करावी लागते. एक दिवस निश्चयाचे फळ तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणि भगवंत त्याला ग्वाही द्यायला आहेत, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. अभ्यास आहे ना तू कौंतेय, वैराग्य ना चतुर. अभ्यासाने, सातत्याच्या प्रयत्नाने. अभ्यास शब्दाचा अर्थ सातत्याचा नाही, अभ्यास शब्दाचा अर्थ तेच तेच सारखं सारखं पुन्हा पुन्हा. मनावर निग्रह करणं शक्य आहे, निग्रह होऊ शकतो म्हणून भगवंतानी भगवद्गीता सांगितली. काहीच होऊ शकलं नसतं तर सांगितली नसती. भगवंतानी गीता मला सांगितलेली आहे, भगवंतानी गीता मला सांगितलेली आहे. हे ज्याचं त्यांनी आपल्या आतमध्ये ठसवून घ्यावं.
भगवद्गीता जगाच्या कल्याणासाठी आहे, हा तुमचा विषय नाही, हा भगवंताचा विषय आहे. माझ्या कल्याणासाठी आहे, हा माझा विषय. म्हणून त्याच्यावर आता उपाय सांगतात आहे. उपायेन 42 नंबरच्या कारिकामध्ये भगवंत म्हणतात की कामभोगामध्ये विक्षिप्त झालेल्या मनावर उपायपूर्वक निग्रह करावा. म्हणजे उपाय आहे की नाही हो? आहे. आता उपायपूर्वक निग्रह करावा म्हणजे काय करावं? उपायपूर्वक म्हणजे कसं असतं ते आपण बघूया. कामभोगामध्ये विक्षिप्त झालेल्या मनावर उपायपूर्वक निग्रह करावा. इच्छा भोगांमुळे क्षिप्त झालेलं चित्त प्रयत्नपूर्वक आवरावं व लय दोषाने प्रसन्न झालेले चित्तही काढावे. कारण काम घातक आहे, तसाच लयही घातक आहे. पहिले कामाबद्दल बोलूया. काम शब्दाचा अर्थ अनेक जण फक्त स्पर्श सुख असं घेतात, पण असा तो अर्थ नसून शब्दकाम, स्पर्शकाम, रूपकाम, रसकाम आणि गंधकाम असे 5 प्रकारचे काम आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. म्हणून स्पर्शकाम हाच फक्त काम आहे या भ्रमामध्ये राहू नका. शब्दकाम हा सुद्धा काम आहे. काही लोकांना हातात माईक दिल्यानंतर सोडवतच नाही. अरे थांब रे, अरे आवर रे, अरे अरे तुझी वेळ होऊन गेली, तुला एवढाच वेळ दिला होता तरी तुझं सुरूच आहे अजून. आवरावं लागेल ना. शब्दकाम, स्पर्शकाम, रूपकाम, रसकाम, सगळ्या गोष्टी विषयांमध्ये असतात. विषय आपल्याला अत्यंत आवडतो. रूप विषय असण्यामध्ये काही गैर नाहीये. विषयाशी आपलं वाकडं नाहीये, विषयाच्या चिंतनाशी आपलं वाकडं आहे. प्रत्यक्ष विषय अजिबात त्रासदायक नाही, विषयांचं चिंतन त्रासदायक आहे. एखादा विषय घेऊया. सून किंवा सासू हा विषय आहे. विषय त्रासदायक नाहीये, घडलेली घडामोडही त्रासदायक नाहीये. विषय जसा त्रासदायक नाही तसं घडलेली घडामोड सुद्धा त्रासदायक नाही, पण त्या घडामोडीचं पुनरुज्जीवन त्रासदायक आहे. ज्यांना मुली असतात ते म्हणतात वा वा, आम्हाला हा प्रश्नच नाही. तसं नसतं. विषय बदलला फक्त बस. त्याचं पुनरुज्जीवन शब्द काय वापरलाय मी? तेच तेच घडलं. सासू सुनेचं, मग आपल्या नवऱ्याला सांगायचं, मग ते झालं की जवळच्या नातलगांना सांगायचं, ते झालं की जे दूर आहेत पण फोनवर जवळचे आहेत फोनवरून त्यांना सांगायचं, ते झालं की डावीकडल्या शेजाऱ्याला सांगायचं, ते झालं की उजवीकडल्या शेजाऱ्याला सांगायचं. एका गोष्टीचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन दोषास्पद आहे. म्हणून विषयाचं चिंतन हे सोडायचं आहे. विषय धोका देणारे नाही आहे. काय म्हटलं मी? विषय धोका देणारे नाही आहेत, विषय चिंतन धोका देणार आहे.
विषयांनी जर धोका दिला असता, हिरवगार टवटवीत गवत आहे, पण वाघसिंहांना ते आकर्षित नाही करत. हिरवगार टवटवीत गवत वाघसिंहांना आकर्षित नाही करत. कारण तो त्यांच्या आकर्षणाचा विषयच ठरत नाही. सहज मी उल्लेख करतो, एखादी सुंदर हिरो सिनेनटी आहे, सुंदर अतिशय रेखीव सुंदर सिनेनटी आहे, आणि ती अभयारण्यात गेली आणि वाघ किंवा सिंहाच्या ताब्यात सापडली. तर ते काय करतील? इतर प्राण्यांना जसं मारून खातात तसंच मारून खातील, ती कितीही सुंदर असो. मग त्यांच्यासाठी सौंदर्य हा विषयच नाही राहिला. म्हणजे सौंदर्य हे कल्पित आहे. सौंदर्य हे कल्पित आहे. एक व्यक्ती एका जणाला आवडून जाते, दुसऱ्या जणाला नावडून जाते. म्हणजे सौंदर्य हे वस्तुतः आहे का? नाही, कल्पतः आहे. कल्पित असल्यामुळे ते आहे. आणि कल्पित गोष्टीला आहे म्हणण्यासारखा वेडेपणा दुसरा कोणताच नाही आहे. म्हणून विषयाचं चिंतन, विषय असण्यात गैर नाही, विषय दिसण्यात गैर नाही, विषयाचं पुन्हा पुन्हा चिंतन आहे ते करण्यात गैर आहे, आणि ते सोडायला पाहिजे. म्हणजे विषय सत्यत्व भ्रांती गेली पाहिजे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुटी ताठी, ते तुझी एक कृपा दृष्टी निर्विषय होय. म्हणून सद्गुरूंची गरज असते. ते तुझी एक कृपा दृष्टी, ज्ञानेश्वर माऊली म्हणते बरं. आणि आम्हाला गुरूंची गरजच भासत नाही, किंवा आम्ही गुरु म्हटलं मानलं की होऊन जातं, असं कसं होईल? प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, आणि पराकाष्ठा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मनोरथ थांबता. मनोरथांमुळे विक्षेप निर्माण होतो. आता शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पाचही काम वेगवेगळे समजवणार नाहीये. मन बहिर्मुख झालं की विषय दिसणार. परांची खाणी वेचूनच स्वयंभू, डोळे बाहेर बघणारच आहे, कान बाहेरचा ऐकणारच आहे, भूक ही लागणारच आहे. त्याच्यामुळे विषयांचा सहवास हा होणारच आहे, त्याचा संग होता कामा नये. विषय सहवास नाही कोणी टाळू शकत. उन्हाळा आहे, आंबा मिळणारच आहे सगळ्यांना, पण आंब्याचा संग, आंबा निघायच्या आधी अजून आंबा नाही आला, अजून आंबा नाही आला, अजून आंबा नाही आला. मग आला काय, डॉक्टर आहेत त्यांनी मला आंबाच खायला बंदी केली, याच वेळेला माझे रिपोर्ट नसते केले तर काही बिघडत होते का? ब्लड शुगर आत्ता करायची काय गरज आहे? तुम्हाला भूक लागली आहे, भगवंतानी भूक दिलेली आहे, आंब्याचा रस खाल्ला पाहिजे अशी सक्ती केलेली नाही आहे. भूक लागण्यामध्ये गैर नाही आहे. भूक लागण्यामध्ये गैर नाही आहे, पण भूक लागल्यानंतर भजी खाल्ली पाहिजे असं काही त्या भुकेने तुम्हाला सांगितलेलं नाहीये. पण भूक लागली आहे आणि पाऊस येतो आहे म्हणून भजीच करा. दुसरी गोष्ट, भूक लागली नाही पण पाऊस आला तरी भजी करा. भगवंतानी दिलेल्या भूकेमध्ये आणि माझ्या असलेल्या भूकेत एवढाच फरक आहे. भगवंतानी दिलेल्या भूकेमध्ये अन्न ग्रहण करा असा आदेश आहे, आणि माझ्या भूकेमध्ये आंब्याचा रस, भजी, पक्वान न खा असा आदेश आहे. भगवंताच्या भूकेमध्ये तसा आदेश नाही आहे.
याला रसकाम असं म्हणतात. शब्द काम झाला, स्पर्श कामही सांगितला तिने नटी. रूप कामही झाला आणि रसकामही झाला. मनाची नखी न लगे. मनाला त्याच्यामध्ये सत्यत्वाने शिरू देऊ नका. तेच बुद्धीची दृष्टी न निघे. बुद्धी सांगते अरे हे खरं नाही आहे बरं, ते लहान मूल खेळतंय पण हे खेळणं खरं नाही. आईला कळतं, त्यामुळे ती घोडा असो की आगगाडी असो सगळं एकाच टोपल्यात टाकून देते. तो झोपल्याबरोबर बाळ झोपलं की एकाच टोपल्यात टाकून देते. इंद्रिया किर जोगे काय होईल. हे सगळं जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक करावं लागतं. तेव्हा यन मनसा न मनुते येनाहुर न मनोमत तदेव ब्रह्मम तद्विद्धी येदम न इदम उपासते नेदम यदिदम उपासते. मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते तुझे रूप चित्ती राहो वगैरे 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 वगैरे. शब्दकाम, स्पर्शकाम, रूपकाम, रसकाम हा सगळा करत असताना काय करायचं आहे. स्वतःच्या मनाला जपायचं आहे. विषयाचं चिंतन केलं की मन विक्षिप्त होतं, उद्विग्न होतं, स्वैर भटकत. रात्रंदिवस मन भोगांच्या मध्ये रममाण होत. रात्रंदिवस मन भोगांच्या मध्ये रममाण होतं आणि मग त्यावर माझं नियमन राहत नाही, त्यावर बुद्धीचं नियंत्रण राहत नाही. म्हणून मनाला बाह्य विषयापासून पहिलेच निवृत्त करावं. समर्थ म्हणतात अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेल. ज्याची बुद्धी पक्की नसते. लहान मूल काय करतं, ते खेळणं खेळतं थोड्या वेळाने, ते खेळणं खेळतं थोड्या वेळाने, ते खेळणं खेळतं. म्हणजे वेगवेगळ्या खेळण्यातून आपल्याला वेगवेगळं सुख मिळतंय असं त्याला वाटतं. वास्तविक तो खेळण्यातलं सुख घेतोय. पण अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना. अति काम त्या राम चित्ती वसेना. अति काम कामना त्या राम चित्ती वसेना. अति लोभ त्या शोभ होईल जाणा. उद्वेग होतो, चिडचिड होते. काही लोक खूप चिडचिड 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 करतात. अतिविषयी सर्वदा दैन्यवाना. संस्कृतात सांगितलं की लोकांना फार बरं वाटतं आणि मनाचा श्लोक सांगितला तर असं वाटतं अरे अति काम त्या राम चित्ती वसेना. म्हटलं की असं विशेष काही वाटत नाही. म्हणून संस्कृतात सांगतो कामात कर्म नाशनम. कामात असं संस्कृत आहे की बस सोप. मराठी कारण ज्याला संस्कृत येत नाही त्यालाही समजेल. कामात कर्म नाशनम, लोभात भक्ती नाशनम आणि क्रोधात ज्ञान नाशनम. संताप आला की तुमचा विवेक गेला. लोभ आला की भगवंताची प्राप्ती फुटली आणि कुठला तरी वर मागून बसला. म्हणून कामम क्रोधम तथा लोभ तस्मात एतत् त्रयम तेजेत. नरकाचे दार म्हटलं. नरक शब्दाचा अर्थ अत्यंत नीच आणि घाणेरडी वस्तू. मग याच्यावर उपाय काय आहे तोही समर्थांनी सांगितला.
देहभान ते शास्त्रज्ञाने खुडावे. देहभान ते शास्त्रज्ञाने खुडावे. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद्य सर्वे त्याजावे. परी संग सोडून सुखी राहावे. संग सोडणं हा उपाय आहे. कसा केला पाहिजे हा उपाय? देहभान हे ज्ञानशास्त्री खुडावे. ज्ञानशास्त्रे वेदांतामुळे, ज्ञान शब्द वेदांताला वापरतात. वेदांत ज्ञानपर आहे. ज्ञानशास्त्रे खुडावे. मी देह आहे हे वाटणाऱ्या वृत्तीला मी ब्रह्म आहे या वृत्तीने छेद दिला पाहिजे. ज्ञानशास्त्रे खुडावे. दुसरी गोष्ट, देह कसा कल्पित आहे, देह कसा भासमान आहे, देह कसा मिथ्या आहे, या गोष्टींचा विचार करावा. हा सुद्धा मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम आणि निर्णय आला पाहिजे चिदानंद रे. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद्य सर्वे त्याजावे. परिसंग सोडून सुखी राहा. अस्पर्श योगाची वाटचाल सुरू आहे. जिथे जिथे मी स्पर्श करतो तिथून तिथून मी कसा दूर राहिलो पाहिजे, अस्पर्शतेत कसा कसा आलो पाहिजे हे सांगतात आहे. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करा म्हणतात. काय म्हणतात? प्रयत्नांची पराकाष्ठा करा. दुसरा भाग घ्यायचा तर या श्लोकांचा 42 नंबर. अनेक इच्छांमुळे अंतःकरण विक्षेपयुक्त होतो, अस्थिर असत. लहान मुलाचं कसं असतं, कधी स्थिर नाही राहत. लहान मुलं आणि म्हातार माणूस सारखंच असतं, दोघांनाही धीर नसतं. आणि विक्षेपी मन सतत फिरत असत. मन माझे नारायणा असे का फिरते रानोवना. आणि म्हणून चंचलम ही मन कृष्ण, मन माझं चंचल आहे. मग त्या मनाला या कामातून बाजूला केलं पाहिजे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या कामनांमधून बाहेर काढलं पाहिजे. कारण ते कसं आहे, विक्षिप्त आहे. विक्षेपाला धरून घेत, क्षिप्त. याला प्रयत्नपूर्वक आवरावं लागतं. उधळलेला घोडा, काय म्हणतात, उधळलेल्या घोड्याला आवरणं फार कठीण, त्याहून अधिक मनाला आवरणं कठीण. काही जणांकडून चुका झाल्या, अभ्यास नाही झाला की मग माझ्याच्यानी होत नाही, आमच्याच्यानी कधी होईल, आम्हाला कधी जमेल, त्यापेक्षा न केलेलाच बरा, या सोडून. अशी निराशा होण्याचं काही कारण नाही. होणार ना असं. संसारामध्ये जमलं नाही तर पुन्हा पुन्हा जमवण्याचा प्रयत्न करून एक दिवस ते जमवतोच की नाही. हो, मुलगा त्या लायकीचा नाही, वर्गामध्ये शिकवल्यानंतर सुद्धा तेवढ्या दर्जाने उचलून घेणार नाही, तर तो त्या दर्जाने उचलून घेईल अशा ट्युशन्स लावतो ना, तिथे प्रयत्न करतो ना. स्वतः करता ट्युशन का लावून घेत नाही? तिथे वेळ नाही असं का सांगता? पण मुलाला ट्युशन का लावतो, भरमार पैसा का खर्च करतो, ऑनलाईन वर्ग का बरं घेतो? कारण त्यातून हा मोठा होईल आणि खूप कमवेल, नाव होईल असं वाटतं. आणि याच्यात मी काही केल्यानंतर मी काही होईल असं मला वाटतच नाही. अहो, परम शांती प्राप्त होणार, परमानंद प्राप्त होणार, सुख प्रसन्नता प्राप्त होणार, सुख प्रशांत स्थिती येणार. ह्या गोष्टी काय साध्या आहेत? या पैशाने मिळणार आहेत?
सुरुवातीला प्रॅक्टिसिंग लाईफ मध्ये माझ्या सगळ्या कलिग्सनी शनिवार रविवार आजूबाजूच्या खेड्यांमध्ये द्यायला सुरुवात केली आणि मला सुद्धा मी ज्यांच्याकडे शिकत होतो त्यांनी तसंच सांगितलं की आजूबाजूच्या खेड्यांमध्ये प्रॅक्टिस कर, म्हणजे काही दिवसांनी ते लोक आपोआप तुझ्या गावाला यायला लागतील. माझे वडील म्हणले असं नको कर, सुट्टीच्या दिवशी तू सुट्टी घे आणि नाथ भागवताचा अभ्यास कर. पण ह्यानी काय होईल हे तुला अनेक वर्षानंतर कळेल, सध्या तू फक्त मी सांगतो तेवढं ऐक. त्याचं फळ आता मिळालं, नाही तर पैसा मिळाला असता, अधिक पैसा मिळाला असता, या भ्रमात राहण्यात अर्थ नाही. पैसा प्रारब्ध एवढाच मिळत असतो. प्रयत्न जास्त केले म्हणून जास्त पैसा मिळतो असं जर वाटत असेल तर त्या भ्रमात राहू नका. काही जणांना अल्पशा प्रयत्नात खूप पैसा मिळतो, काही जणांना कष्ट उपसून सुद्धा फारसा पैसा मिळत नाही, हाती काही लागत नाही. इतके मेहनत करतात, एवढं उपसतात की तुम्हाला काय सांगू, पण हाती नाही लागत. काही जण काही न करता त्यांच्या हाती लागतात. नाही कष्ट करावे लागत. एशिया मधली बेस्ट रिफायनरी जामनगरची आहे. एशिया मधली बेस्ट, बेस्ट इन एशिया. माझा मुलगा तिथे असल्यामुळे मी तिथे गेलो, तो तिथे नोकरीला असल्यामुळे मुकेश अंबानींकडे राहण्याचा मला योग आला. 3,000 काही कोटी त्यांचं क्वार्टरचं नेट प्रॉफिट आहे. एवढं असताना सुद्धा वर्षातून एकदा तिथे त्यांचा बंगलाही बांधलेला आहे, पण वर्षातून एकदा त्या बंगल्यात राहायला 2 दिवसासाठी यायला सुद्धा वेळ नाही त्यांना, तरी एवढं भरमार उत्पन्न सुरू आहे. एकदा ते सेटिंग करून दिलं की त्यांचं उत्पन्न सुरू होऊन जातं, पुन्हा त्याला लक्ष द्यायची गरज नाहीये. सेटिंगच तसं करून ठेवलेलं आणि आमचं लक्ष देऊनही हाती लागत नाही. नेमका जोंधळा पक्षी खाऊन जातो. प्रारब्ध आहे. प्रयत्न कौशल्याने करायचे असतात हे अगदी मान्य आहे. योगा हा कर्मसु कौशल, कुशलतापूर्वक स्किल्ड वर्क असलं पाहिजे हे मान्य आहे. पण त्यानंतरही प्रत्येक जण अंबानी नाही होत. पण आपल्याला जमलं नाही म्हणजे आपण प्रयत्न सोडून देणं बरोबर नाही, त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे. स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडून घेण्याच्या मागे लागू नका, नाहीतर परमार्थ मोडकळीला येतो. सारखा सारखा मोडत असला तरी अशांत होण्याची गरज नाहीये. काय खाल्लं पाहिजे काय नाही खाऊ आपल्याला कळत आहे. जे खाऊ नये असं जे लोक खात असतील त्यांचा द्वेष मला करण्याची गरज नाही. आपण फक्त ते खाऊ नये एवढंच, पण तिरस्कार करण्याचं कारण नाही, नाही तर माझं साधन पुन्हा मोडतं. त्याच्यामध्ये विष्णुत्व बघायचं आहे, त्वयिमयी चान्यत्रैको विष्णू, त्याऐवजी मी त्याचा तिरस्कार करायला लागतो. असं खातोय तसं खातोय तसं कसं. म्हणून एवढ्या तेवढ्या कारणाने मी डिस्टर होण्याची गरज नाही, मी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याची गरज नाहीये. म्हणून माझा परमार्थ अस्सल व्हावा, खेळभांडी खेळणाऱ्या खेळासारखा होता कामा नये. भातुकलीचा जो खेळ असतो ना, तो तास तास 2-2 तास चालतो, पण त्यांनी पोट नाही भरत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो खेळ पुन्हा मांडला जातो, पण पोट नाही भरत, तरी खेळणं चालूच असतं. म्हणून माझा परमार्थ वेदांत शास्त्राप्रमाणे व्हावा, सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे व्हावा. स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये, नाही तर आपण शेवटपर्यंत आरोपीच राहतो.
क्षुल्लक गोष्टींनी स्वतःच वाकताडणही करू नये, नाहीतर निगेटिव्हिटी येते आणि धीर खचतो माणसाचा. पापाचे कळप वळती पुढे, म्हणून पुन्हा पाप करावं असा त्याचा अर्थ नाहीये. पण माझी पापी वृत्ती बुद्धी मी खचून जाता कामा नये. म्हणून वेदांताचा अभ्यास करा. परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे. चुका होणार, सातत्य तुटणार, तुटलं की पुन्हा लावा. एक एक दिवस परोक्ष ज्ञानाचं महात्म्य कमी कमी होत जातं आणि अपरोक्ष ज्ञान दृढ 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 होत जात. आणि मग असो जो माणूस बोलत असतो परोक्ष ज्ञान, तो पुढे वक्ता असावा साचार अनुभवाचा. तो साचार म्हणजे आचरणासहित अनुभवाचा होतो. म्हणून आमचे शब्द स्पर्श रूप रस काम आम्हाला सांभाळता आले पाहिजे. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आवरता आले पाहिजे. राग आवरता येतो की नाही आवरता येत? घरी तणतण होते ना, ऑफिसमध्ये गप्प बसतो शहाण्यासारखा, काही झालं तरी काही बोलत नाही. ऑफिसमध्ये राग आवरता येतो त्याच्या समोर, आणि घरामध्ये राग आवरता येत नाही तिच्या समोर दादागिरी, आणि त्याच्या समोर मान खाली घालून बसायचं. म्हणजे आम्हाला राग आवरता येतो हे कळलंय ना. आम्हाला राग आवरता येतो हे जर कळलंय, तर मग घरात पण तो आवरण्याचा प्रयत्न करा ना. बिघडलं कुठे? राग येऊ नये असं नाही सांगितलं. आलेल्या रागाला आवरून पुन्हा आपल्या अभ्यासाला लागावं, हा महत्वाचा विषय. उपाय ना, याच्यावर उपाय आहेत. यात दुसरा विषय त्यांनी दिला आहे, लय दोषाने प्रसन्न झालेले चित्त पण तिथून काढावे. काही वेळेला काय होतं, खाण्यामध्ये जड पदार्थ येतात, तळपट येतं, खूप गोड पदार्थ येतात, गरजेपेक्षा जास्त खाल्ले जातं, त्यांनी सुस्ती येते. आणि अशी सुस्ती आली की आळस यायला लागतो आणि निष्क्रियता वाढते, हालचाली मंदावतात. माणूस संथ विचारांच्या मागे, संथ हालचालीच्या मागे जातो. आणि असा संत हालचालीच्या मागे गेला की मग गडबड 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 होते. आणि या ठिकाणी आवरायचं आहे, याला लयदोष असं म्हणतात. हा साधनेच्या आड येत असतो. म्हणून विक्षेप दोष सांगितला तुम्हाला. शब्द स्पर्श रूप रस काम, राग लोभ मद मोह मत्सर त्यापासून निर्माण होतात. राग लोभ हे सगळे विकार आहेत. मलदोष असतो, विक्षेप दोष असतो, ही सगळी अंतःकरणाची दोष आहेत. आणि या दोषातून मग या सगळ्या गोष्टी प्रगट होतात. तसा एक लय दोष आहे, त्याला सुस्ती असं म्हणतात. आणि मग त्या सुस्तीत साधनेला बसलं की गुंगी येते, आणि मग त्या गुंगीची चटक लागते. माझी साधना चांगली सुरू आहे असं वाटतं, आणि तो त्या सुखात रमतो, पण ते आत्मसुख नसतं. तो लय दोष असतो. आणि या लय दोषामध्ये एकदा साधक जर रमला तर त्याला तेच बरं वाटायला लागतं. आणि एकदा तसं बरं वाटलं की मग साधकाची काय होऊन जाते, फजिती होते. पण लय संबोधय चित्तम विक्षिप्तम शमयेत पुन्हा स कषायम विजानीयात समप्राप्तम न चालये. मन आळसावलं की फसला. विषयांच्या रूपाने विक्षेप येतो तेव्हा विष असतं विषयांमध्ये. विषन्वती ती विषय, आधी गोड वाटतं आणि नंतर अत्यंत वेदना देतं, असं विषयाचं विष आहे, लक्षात ठेवा.
त्या विषयांना कधीही थारा देऊ नये. आणि भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये भय आहे. द्वैत्याद्वै भयम भवती, भेदामध्ये नेहमी भय आहे. म्हणून अभेद दृष्टी निर्माण करा, ज्यांना भय होतं त्यांनी. गुंगी असते, चांचल्य असतं, त्याला कषाय दोष असं म्हणतात. साधना करताना गुंगी असते आणि ती गुंगी त्याला काहीच करू देत नाही. काकांनी परमार्थ विज्ञान पान नंबर 118 वर दिलाय की प्रेम आणि वैर यांच्यामुळे आपल्या प्रिय आणि अप्रिय व्यक्ती व घटना वगैरेंविषयी चिंतन करण्याची मनाला सवय लागते. त्यामुळे ध्यानकाली मन एकाग्र होत नाही, तर ते जगातच रमतं. त्यामुळे भूत भविष्य वर्तमान काळात भरकटत राहतं. म्हणून विवेक आणि वैराग्याच्या साहाय्याने हा दूर करावा. त्यातही मन बाहेर धावणे हे विक्षेपाचे स्वरूप आहे, तर अनात्म वस्तूंचे आतल्या आत चिंतन हे कषायाचे स्वरूप आहे. प्रेम आणि वैर याच्यामुळे प्रिय आणि अप्रिय व्यक्तीच्या भूत भविष्य वर्तमान काळाच्या गोष्टी ध्यानकाळी किंवा साधनेला बसल्यानंतर, नामजपाला बसल्यानंतर, ग्रंथाभ्यास करत असताना डोक्यामध्ये रेंगाळायला सुरुवात होते. याला कषाय दोष असं म्हणतात. याला कषाय दोष असं म्हणतात. आणि म्हणून लय विक्षेप कषाय रसास्वादन असे 4 दोष आहेत. या ठिकाणी मन चांगलं ताब्यात आहे असं वाटतं, तरीही ते आत्मस्वरूप होत नाही. तिथे गुरुकृपेची गरज आहे. त्या ठिकाणी गुरुकृपा तुम्हाला मार्गदर्शन करते. अभ्यासाची कसोटी असते. अरे माझं सगळं जमूनच राहिलं असं वाटतं, माझं सगळं छान आहे असं वाटतं, पण वेळेवर सगळा स्फोट झालेला असतो, आत्मज्ञान झालं नसतं. म्हणून भूत भविष्य वर्तमानाचं चिंतन थांबवून त्या अनुभवाचा बाध करून आत्मस्थितीत राहणे. आता हे आपलं कोणत्या कषाय दोषामध्ये आहे का? जाग आल्यानंतर लगेच प्रपंच चिंतन सुरू होतं. समजावं मी कषाय दोषामध्ये आहे, समजून घ्यावं की मी कषाय दोषामध्ये आहे. मग काय करावं? जगाच्या भवसुखे दोषोनुसंधीयता, जगामध्ये विषयामध्ये दोष बघावे. काय दोष आहे विषयामध्ये? विषयाचं अनित्यत्व हा विषयाचा दोष आहे. विषयात दुःख येणे हा विषयाचा दोष आहे. विषय जीवाला बद्ध करतात हा विषयाचा दोष आहे. केवढाही स्वादिष्ट पदार्थ असो, तो खाऊ नये असं वाटतं, वीट येतो त्याला. कितीही चांगली व्यक्ती असो, तिच्या सहवासात कधी ना कधी कंटाळा येतो. कितीही सुदृढ व्यक्ती असो, कधी ना कधी देहानी जाणार. म्हणजे सुख मिळणार आणि दुःख मिळणार हे विषयाचं स्वरूपच आहे. आणि हे लक्षात ठेवलं तर याला विषय दोष दर्शन असं म्हणतात. म्हणून विषयातून विषय दोष दर्शन बघावं. विषयाचे दोष साधकांनी पुन्हा पुन्हा बघावे. मनामध्ये विषयाचं वैराग्य निर्माण होईल याचा प्रयत्न करावा. मनातून विषयासक्ती गळून पडते आहे की नाही याच्यासाठी सावध राहावं. विवेकाच्या साह्याने काम भोगातून निवृत्त व्हावं. आता काम शब्द, शब्द स्पर्श रूप रस गंध असे 5 काम आहेत. अशा पद्धतीने त्यातून जर मी झालो तर जमलं. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत सर्वम खलु इदं ब्रह्म. सगळं जग ईश्वर रूप आहे. सगळं जगत ब्रह्मरूप आहे. सर्वम ब्रह्ममयम. मी देह नाही, मी आत्मा आहे, मी जीव नसून सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. आणि विश्व सुद्धा परब्रह्म आहे. पुन्हा पुन्हा हेच आतमध्ये काय करायचं? हेच उघडायचं आतमध्ये. याला अभ्यास असं म्हणतात. तेच सारखं पुन्हा पुन्हा. हो.
तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकम परत्वम च ब्रह्माभ्यासम. हाच ब्रह्माभ्यास आहे, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तेच विषय दोष दर्शन आणि आत्मस्वरूपाचं चिंतन, एकाग्रता, एक वेळ त्यामध्ये मी स्थिर होतो आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. अद्वय आत्म्याचं दर्शन होतं. एक दिवस दृष्टीला द्वैतच दिसत नाही. इथपर्यंत मी येऊन पोचतो. आपण आज 44 पर्यंतच्या कारिकांवर आलेलो आहे. उद्या गुरुवार असला तरीही आपण उपनिषद घेणार आहोत आणि सगळ्यांनी या वेळेला उपनिषदाला हजर असावं. उद्या कदाचित आपल्या 4 कारिका पूर्ण होऊन अद्वैत प्रकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांना या ठिकाणी वंदन करतो. डॉक्टर काकांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी.